आपल्याच मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नावाचा जिल्हा आहे. पोरो इकडे लक्ष देऊन ऐका. आपल्याच मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नावाचा जिल्हा आहे आणि याच छत्रपती संभाजीनगर नावाच्या जिल्ह्यामध्ये एक पैठण नावाचं श्री क्षेत्र आहे. याच पैठणला दक्षिण काशीही म्हणून संबोधलं जातं. आणि त्याच दक्षिण काशीचे ज्ञानोबारायांचाच अवतार असणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराज आणि त्या भानुदास महाराजांचं वाळवंटामध्ये कीर्तन सुरू झालं. आणि त्याच गावामध्ये त्याच क्षेत्रामध्ये राहणारा एक ग्रस्त ज्याला की जन्मतःच हातही नव्हते आणि पायही नव्हते आणि तो ग्रस्त तो युवक आपल्या आईला म्हणतो, आई अगं चल ना, नेहमीप्रमाणे कीर्तन सुरू झालं असेल. त्यावेळेस त्याची आई म्हणते, बाळा अरे तू 21-22 वर्षाचा थोडमा झालास आणि तुला हातही नाही आणि पायही नाही आणि आता माझ्या सुद्धा शरीरामध्ये थोडा सुद्धा आता तुला उचलले इतकी ताकद नाही रे बाळा, आता मी म्हातारी झाली. परंतु तो युवक म्हटला, अगं आई तू मला दररोज कीर्तनाला नेतेस आणि आज नेनेस 2 दिवसावरच आता वारी बघ आणि कदाचित महाराज वारीला जातील, मग मला 1 महिनाभर 15-20 दिवस कीर्तन ऐकायला भेटणार नाही. आई मला कीर्तनाला घेऊन चल. त्याची आई म्हटली, बाळा अरे तू 22 वर्षाचा झालास, तुझ्या अंगात मी तुला कसं उचलून घेऊ शकेल? 22 वर्षाच्या मुलाला घेऊन उचलून घेता येते का? मुंजाला चल माय मुंजा म्हणता येते का? नाही. जाडा असतंय ना माणूस 22 वर्षाचा माझ्यासारखा. तुम्ही म्हणता बरं झालं तुझ्यावर घेतलंस, आपण आपल्यावर घ्यावं, लोकांवर कशाला घ्यावं? 22 वर्षाच्या मुलाला उचलून घेता येत नाही. 8, 10, 12 वर्षापर्यंत माणूस उचलून घेऊ शकते. बाळा मी तुला उचलून नेऊ शकत नाही. तो युवक म्हटला, आई फक्त मला आजच्या दिवस कीर्तनाला घेऊन चल, याच्यानंतर तुला मी कधीच म्हणणार नाही मला कीर्तनाला भजनाला नाही म्हणून. आईचं हृदय महाराज, आईचं हृदय लगेच पाझरतं. आईला वाटलं लेकरू म्हणायले बाल हट्टे आणि हट्ट काय करायले, कीर्तनाला घेऊन चल किंवा भजनाला घेऊन चल, दुसरीकडेही काय नाही. अनुसाय टॉकीजला ने नाही, नरेशला नाही, तलरेजाला नाही. तू म्हणता तुला टॉकीजचे नाव माहिती दिसतेत ना आता. कीर्तना भजनाला चल म्हणायले. मातेनं उचललं आणि भानुदास महाराजांचं कीर्तन वाळवंटात सुरू होतं आणि आपल्या मुलाला घेऊन ती आई आली. त्या युवकाचं, त्या ग्रस्ताचं, त्या साधू महापुरुषाचं नाव म्हणजे संत कुर्मदास महाराज. आणि भानुदास महाराजांचं कीर्तन सुरू झालं. वारीचा प्रेड जवळ आहे आणि भानुदास महाराज कीर्तनामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करू लागले, महिमा गाऊ लागले. तो विठवरीचा पांडुरंग परमात्मा आंधळ्याला डोळे देतो, खोळ्याला हात देतो, लंगड्याला पाय देतो. फक्त तुम्ही त्यांच्या चरणी अनन्य भावानं शरण जा. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण्य मीची को. फक्त तुम्ही त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, भगवंताच्या चरणी अनन्य भावानं शरण गेलं पाहिजे. आणि हे कीर्तन ऐकायला जे की जन्मताच हातही नाहीत पाये नाहीत तो युवक होता. कीर्तन समाप्त झालं आणि श्रोते भाविक महाराजांचं दर्शन घेऊ लागले. तोच युवक महाराजाजवळ लोटांगण घेत 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 गेला, महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला. महाराज तुम्ही आताच्या कीर्तनामध्ये ज्या भगवंताचं वर्णन केलं, गुणगान गायलं, मला सुद्धा तुमच्या सोबत यायचंय. त्यावेळेस महाराज म्हणतात, अरे बाळा तुला हात नाही, तुला पाय नाहीत, तुझी आई कशी येऊ देईल रे? त्याची तुम्ही चिंता करू नका.
बरं तुला आईही परवानगी देईल बाळा, पण तुझं ते कोण करेल सगळं? तुला जीव कोण घालील? निदान हात जर असते तर तू पोटाला पोटभर खाल्लं असतंस, परंतु तुला हात सुद्धा नाहीत. महाराज तुम्ही त्याची चिंता करू नका, मी मागं चलेल नाही तर पुढे चलेल. आईनं पाहितलं, कीर्तन समाप्त झालं, मुलगा गेला कुठं, तर महाराजाला बोलत दिसला. आई त्याची धावत आली, बाळा चल घरला. आई मी तुला शब्द दिला होता, मला फक्त आजच्या दिवस कीर्तनाला घेऊन चल, याच्या नंतर मी कधीच येणार नाही. आता मला घरला यायचं नाही, मला या महाराजांसोबत किंवा महाराजांच्या मागं पुढं दिंडीमध्ये जायचंय. अरे तुला चलता येत नाही, तू कसा जाशील? तुला कोण जीव घालील? तुझं कोण करील सगळं? आई तू त्याची चिंता करू नको, तो पांडुरंग परमात्मा करील. तू कीर्तनात वर्णन ऐकलं नाहीस? मला आता त्या देवाची भेट घ्यायला जायचंय. बाल हट्टे महाराज, त्याच्या आईला माहिती की आता ही ऐकणार नाही. आई त्याची तिथून परत गेली आणि दुसऱ्या दिवशी दिंडी निघाली. विठ्ठल 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 पांडुरंगा, विठ्ठल 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 पांडुरंगा. जशी दिंडी निघाली की ते कुर्मदास महाराज सुद्धा त्या दिंडीमध्ये लोटांगण घेत. आपण विचार करा, ज्याला हातही नव्हते आणि पायही नव्हते, तो कसा गेला असेल ओ महाराज? लोटांगण घेत गाडा जसा ओढतोत ना आपण, पूर्वी हापशे होते, हापशा पाडल्याच्या नंतर एक मधातून दगड यायचा आणि त्याचा आम्ही गाडा करायचो लहानपणी. तसं लोटांगण घेत असं गणगडत गणगडत कुर्मदास महाराज चलू लागली. एक दिवस नाही, 10-15 दिवस. पैठण ते पंढरपूरचं अंतर पहा. ही कथा आहे 700 ते 725 वर्षापूर्वीची. आताची रोड असे 700 वर्षापूर्वी रोड कसे असतील? मार्ग असेल का? तर कुर्मदास महाराज लोटांगण घेत यायचे. तर कुर्मदास महाराजांच्या अंगामध्ये थोडाही प्राण उरला नाही. रक्तबंबाळ शरीर झालं. साल न साल सुलून निघाली, हाडं दिसू लागली. आणि कुर्मदास महाराज त्या दिंडीच्या माग माग कुर्डुवाडीच्या नंतर लौळ नावाचं क्षेत्र आहे, राईटला उजव्या हाताला, तिथपर्यंत आले. आता कुर्मदास महाराजांनी विचार केला की मला आता पांडुरंग परमात्म्याची भेट होत नाही, आणि तिथंच पडून राहिली. परंतु अखंड त्यांच्या पवित्र अशा वाणीमधून भगवंताचं नामस्मरण सुरू होतं. विठ्ठल 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 पांडुरंगा, विठ्ठल 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 पांडुरंगा. अखंड भगवंताचं नामस्मरण. दिंडीत गेली, परंतु पाठीमागून एक दिंडी आली आणि आवाज द्याला, ओ वारकरी बाबा. पाठीमाग 2 जण होते, त्याच्यातल्या एका जणांना आवाज ऐकला. ते म्हटला, रामभाऊ आवाज यायलाय. ते श्यामराव म्हटले, अरे रामभाऊ तुला असेच आवाज येतात बघ. कोणीतरी चहाला बोलवते काय की कोणीतरी नाश्त्याला बोलवते काय की. अरे नाही रे बाबा, मला आवाज आला. अरे चल. पुन्हा दिंडी निघाली महाराज. विठ्ठल 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 पांडुरंगा, विठ्ठल 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 पांडुरंगा. पुन्हा आवाज दिला कुर्मदास महाराजांनी, ओ वारकरी बाबा. पूर्ण दिंडीला आवाज गेला आणि दिंडी एका जागेवर अशी स्तब्ध झाली. नाही रे, आवाज यायलाय. शोधाशोध सुरू केली तर त्या कुपाट्यामध्ये धुळीमध्ये जे की तांबड पागोट, गळ्यामध्ये 2-4 माळा आणि पांढरा सदरा, ज्यालाही हात नाहीत पाय नाहीत, परंतु अखंड भगवंताचं डोळे मिटून नामस्मरण सुरू होतं. विठ्ठल 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 पांडुरंगा. पाहितलं आणि सर्वांनी एकदाच विचारायला सुरुवात केली, ओ वारकरी बाबा, ओ महाराज, कुठले तुम्ही? कुठं चाललात? कोणासोबत आलात? तुमच्या सोबतचे कुठे गेले? सगळे शांत झाले आणि कुर्मदास महाराजांनी मिचमिचल्या डोळ्यानं पाहितलं आणि सगळी शांत झाल्यावर सांगितलं, मी पैठण क्षेत्रातला आहे. मला जन्मताच हात नाहीत पाय नाहीत, परंतु मी भानुदास महाराजांचं कीर्तन श्रवण केलं आणि मला कीर्तनात कळालं की तुम्ही भगवंताच्या चरणी अनन्य भावानं शरण जा. विठेवरीचा पांडुरंग परमात्मा तुम्हाला सुख
संपादन केल्याशिवाय राहणार नाही. मी पैठण पासून इथपर्यंत आलो, परंतु आता माझ्या अंगामध्ये, माझ्या शरीरामध्ये थोडाही प्राण नाही. मी काही पंढरपूरला जाऊ शकत नाही. माझी एक विनंती तुम्हाला, तुम्ही भगवंताला एक माझी विनंती सांगा की एक तुमचा भक्त पैठण पासून इथपर्यंत आलेला आहे. एकदा तुमचं दर्शन घ्या आणि दुसऱ्या वेळेस माझं दर्शन घ्या आणि माझी देवाला माझी विनंती सांगा. नाही कर चरण न घडे दर्शन, मन आहे शरण तुझे पायी. तुमचा एक भक्त आहे ज्याला की जन्मताच हात नाहीत, पाय नाहीत, परंतु तुमच्या दर्शनाची त्याला आस लागलेली आहे. ठीक आहे म्हटले, आम्ही सांगतो निरोप. तिथून ती दिंडी निघाली. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन केलं आणि पांडुरंग परमात्म्याचं सुद्धा दर्शन केलं. आणि भगवान श्री पंढरीश परमात्म्याला म्हणू लागले ते वारकरी महाराज, देवा 50 वर्ष झालं वाऱ्या करतो, परंतु आम्ही असं प्रकरण कधीच पाहितलं नाही, जे की जन्मतः पासून हात नाहीत, पाय नाहीत, पैठण पासून लोटांगण घेत एक ग्रस्त आलाय, लवळ नावाच्या क्षेत्रापर्यंत आलेला आहे, अंगामध्ये प्राण सुद्धा नाही. आणि त्यांची विनंती, देवानं जर माझी विनंती मान्य केली तर देवाला सांगा की तुम्हाला भेटायला बोलवले. भगवंताला ते वारकरी महाराज सांगू लागले, एक ग्रस्त आहे, नाही कर चरण न घडे दर्शन, मन आहे शरण तुझे पायी. देवा एक ग्रस्त आहे, एक युवक आहे, एक साधू पुरुष दिसायलेत, ज्याला की हात नाहीत, पाय नाहीत, आणि तुमचे दर्शनाची आस लागलेली आहे. असं ज्यावेळेस भगवान श्री पंढरीश परमात्म्यानं ऐकलं ना महाराज, भगवंताच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या. मी नाही सांगत. ऐकोनी पंढरीराव झाला सद्गदित, केव्हा निज भक्त आलिंगीन. मी माझ्या या अशा भक्ताला कधी भेटेल, कधी आलिंगन देईन, असं भगवान श्री पंढरीश परमात्म्याला सुद्धा वाटलं. मग मोठ्या माणसाला एकटं जाता येतं का? नाही जाता येत. मोदी जर आले, येणार नाही. हा, मोठ्या माणसाला एकट्याला येता येत नसतं. सगळा ते लवाजामा, कलेक्टर, SP, 4-5 आमदार, खासदार, मंत्री, संत्री, मुख्यमंत्री सगळं सोबत घेऊन. मग भगवान श्री पंढरीश परमात्म्यानं आवाज दिला. कोणाला आवाज दिला असेल? ज्ञान आणि नामा चला जाऊ तेथ, करणे सहनात भक्तराव. एक म्हणजे ज्ञानोबा रायाला आवाज दिला आणि दुसरं म्हणजे नामदेव रायाला आवाज दिला. ज्ञान दाखवतं आणि नाम आळवीत असतं. हा त्रिवेणी संगम निघाला आणि लवळ क्षेत्रापर्यंत आले. आणि जिथं कुर्मदास महाराज एका कुपाट्यामध्ये पडलेले होते, धुळीनं माखलेलं शरीर आहे, भगवंताने पाहितलं, अलगत असं उचललं कुर्मदास महाराजाला आणि डोळ्याहून हात फिरवला आणि मिचमिचल्या डोळ्यानं पाहितलं कुर्मदास महाराजांनी. देवा तुम्ही आलात? हो मी आलो. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया, जन्म आलो त्याची आज फळ झाली साची, किंवा कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. देवा साक्षात तुम्ही माझ्यासाठी आलात, जन्माला आल्याचं फळ झालं. परंतु भगवान पंढरीश परमात्मा म्हणतात, कुर्मदास महाराज सांगा तुमची शेवटची काय इच्छा आहे. त्यावेळेस कुर्मदास महाराज म्हणतात, देवा आता तुम्ही तुमच्या हातानं मला इथं समाधी द्यावी, परंतु दुसरी इच्छा आहे माझी अशी, ज्यांच्यामुळं मला तुमचं दर्शन झालं, अर्थात श्री संत भानुदास महाराजामुळे मला तुमचं दर्शन झालं,
जन्मोजन्मी ज्याही वेळेस मला जन्म प्राप्त होईल अशा जन्मोजन्मी मला तशा संताचा संग व्हावा. संत